गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीनंतर झालेल्या उद्घाटनाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात या सोमनाथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। या अंतर्गत नागपूरच्या कल्याणेश्वर मंदिरात सोमनाथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं। देशातील सर्वात जुन्या शिवमंदिरांपैकी एक असलेलं सोमनाथ मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे। गुजरातच्या गीर सोमनाथ जिल्ह्यातील वेरावळ येथे अरबी समुद्राच्या काठावर वसलेलं हे मंदिर महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिलं आहे। आज या मंदिराच्या पुनर्बांधणीला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अमृत महोत्सव साजरा होत आहे। सरदार वल्लभभाई पटेल यांनी 1951 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला होता आणि आज 11 मे 2026 रोजी त्याचा 75वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे। हे भव्य मंदिर सनातन धर्म आणि संस्कृतीवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक आहे। हे मंदिर हजारो वर्षापूर्वीचे असून गझनी, मोहम्मद, अलाउद्दीन खिलजी आणि औरंगजेब सारख्या आक्रमकांनी हे मंदिर अनेक वेळा लुटलं आणि नष्ट केलं, परंतु ते पुन्हा उभारण्यात आलं। या निमित्तानं देशभरात सोमनाथ महोत्सव आयोजित करण्यात आला। या अंतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित कार्यक्रमात महापौर नीता ठाकरे, माजी महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान मंदिरात 11,000 ओम नमः शिवाय जप, रुद्राभिषेक आणि भक्तिमय भजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान या सोमनाथ महोत्सवात भाविकांची देखील मोठी उपस्थिती होती। आज देशभर सर्वांना ज्ञात आहे, कारण हा कार्यक्रम जो पूजेचा आहे तो देशभर होतो आहे। सोरटी सोमनाथाच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने जी भारत सरकारने, विशेषतः मोदी सरकारने आपलं वैभव परत आणण्यासाठीची जी पहल घेतली आहे ती देशभर सर्वांना आणि सर्वत्र सर्वांना माहिती व्हावी या अर्थाने आजचा हा पूजनाचा कार्यक्रम केला आहे। नागपूर शहरामध्ये कल्याणेश्वर मंदिर हे शिवशंकराचं अतिशय म्हणजे जुनं आणि मानाचं असं मंदिर आहे। त्यामुळे या ठिकाणी पूजा करून सर्वत्र हा मेसेज देण्याचं काम महानगरपालिकेच्या तर्फे आणि संपूर्ण जे सनातनी आहे त्या सर्वांच्या मार्फत घेण्यात आलं। आज नागपूर नगरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। नागपुरातला वैभव म्हणजे जुना आमचा मंदिर कल्याणेश्वर शिव मंदिर, इथे महिन्मय स्तोत्राच्या माध्यमातून आम्ही अभिषेक केला। मातृशक्तीला संबल दिला पाहिजे या हेतूने आज इथे जे पूजन झाला ते आमची सर्व महिला पौरोहित्याने पूजन केला आणि महिला पौरोहित्याच्या हाताने पूजन करून त्यांच्याच भावनेतनं आमची मातृशक्ती महानगरपालिकेत सुद्धा सध्या येत आहे।